प्रत्येक आईचा अट्टास असतो की मुलाला काहीतरी हेल्दी द्यावं आणि आपण जे हेल्दी बनवलेलं मुलं आवडीने खातीलच असं नाही, म्हणून मुलांनाही आवडेल आणि हेल्दीही राहील असं आपण एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे मूग पिझ्झा। यासाठी एक दिवस आधी आपल्याला मूग भिजत घालायचे। भिजल्यानंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये मूग घेऊन कोथिंबीर, मिरची, लसूण आणि अद्रक घालायचे, मीठ घालायचे, थोडीशी हळद घालायची, मिक्सरला हे वाटून घ्यायचे। एकदम पातळ करायचं आणि डोस्याचं पीठ कसं असतं तसं करायचं आहे। आणि मग जो आपला नॉनस्टिकचा तवा असतो, नॉनस्टिकचा किंवा दुसराही तवा असला तरी चालेल, त्यावर अशा प्रकारे आपण जसा डोसा काढतो त्याप्रमाणे मुगाचा डोसा काढायचा आहे। हा झाला आपला पिझ्झा बेस। जो मैद्याचा आपण पिझ्झा बेस करतो त्यापेक्षा हा पिझ्झा बेस नक्कीच बेस्ट आहे आणि हेल्दी सुद्धा आहे। मूग तसे खायला आपल्याला कंटाळा येतो, तर असा मुगाचा आपण बेस बनवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण घरात ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता। माझ्याकडे कॉर्न नव्हता, कॉर्न असलं तर अजून छान लागतो, तर इथे मी कांदा, टोमॅटो, कोबी घालून घेणार आहे। तुमच्याकडे हव्या तेवढ्या भाज्या तुम्ही यावर घालून घ्यायच्या आहेत आणि त्यावर घालायचं आपल्याला थोडंसं सॉस, टोमॅटो सॉस घालायचा आहे किंवा पिझ्झावर जे आपण टॉपिंग करतो ते सगळं तुम्ही पिझ्झावरच्या भाज्याही यावरती घालू शकता। माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या भाज्या मी घातलेल्या आहे। यामध्ये तुम्ही कॉर्न, शिमला मिरची, गाजर सगळं घालू शकता। अजून हेल्दी बनवण्यासाठी मी त्याच्या बाजूला घातलेलं आहे तूप। थोडंसं तूप घालून घ्यायचे आणि तूप घातल्यानंतर बेस थोडासा आपल्याला कुरकुरीत आणि थोडासा छान असा क्रंची करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडासा त्यावर घालणार आहे टोमॅटो सॉस आणि भरपूर चीज किसून घालायचे। चीज किसून झाल्यावर थोडासा 1-2 मिनिटासाठी आपण त्यावर ठेवून घेणार आहे झाकण आणि मेल्ट झाल्यावर मस्त असा आपला मुगाचा पिझ्झा रेडी आहे। कट करून घ्यायचा पिझ्झा कटरनी आणि हा पिझ्झा तुम्ही मुलांना खायला द्याल। तुम्ही खुश की मुलांना काहीतरी हेल्दी दिलं आणि मुलांच्या आवडीचं दिलं, त्या मुलंही खुश आणि मुलंही हा पिझ्झा आवडीने खातात। आणि सध्या रुईशला थोडा कॅमेरा शाय होत चाललाय, त्याला व्हिडिओ त्याचे काढायचे नाही म्हणून नखरे करतो आणि त्यांनी मस्तपैकी 2 पिझ्झा खाल्लेले आहेत आणि मलाही बरं वाटलं की आपण बनवलं आणि मुलांना खाल्लं की